नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे। यादीत प्रादेशिक आणि जातीय संतुलनावरती भर दिला जाणार आहे। नागपुरातील राजभवनातल्या हॉल लॉनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडेल, तर एकूण 40 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतील। तर नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुकांमध्ये धाकधूक आहे, कारण अद्यापही काही आमदारांना शपथविधीसाठी फोन केले नसल्यामुळे आमदारांची घालमेल सुरू आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात सुरुवात होतीये। पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या फडणवीसांसोबतच महायुती आमदारांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। मात्र उद्यापासून सत्ताधाऱ्यांची नाही तर विरोधकांचीच परीक्षा सुरू होण्याची चिन्ह दिसतायत। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। दुपारी 12 वाजता नागपूर शहरातल्या महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅली निघेल। मेडिकल चौकातल्या राजापक्षा मैदानावरती जाहीर सभेत रूपांतरण होऊन समारोप होईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिरवळ यांना फोन केल्याची माहिती मिळाली आहे। भाजपनं संभाव्य 16 मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली आहे। 16 जणांच्या नावाला दिल्लीतनं ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतीक्षा आहे। दिल्लीतनं ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप दिला जाईल। अर्जुन खोतकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला रामनगर साखर कारखाना बचाव कृती समितीने विरोध केलाय। दरम्यान मला मंत्रिमंडळात घेणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे, बाकी कोणाला काय वाटतं याकडे मी लक्ष देत नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला नवी मुंबईतल्या खारघरमध्ये येणार आहेत। इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान मोदी हजेरी लावतील। आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी अहिल्यानगरच्या निर्जणेश्वर इथल्या महादेव मंदिर आणि लोणीचं ग्रामदैवत म्हसोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी विखे पाटलांच्या हस्ते म्हसोबा महाराजांच्या मानाच्या काठीचं विधिवत पूजन करून यात्रोत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे दौऱ्यादरम्यान आपले काका बाळासाहेब फडणवीस आणि काकू रेखा फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट दिली, तसंच कुलदैवत लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेतलं। ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी या मागणीसाठी नालासोपारा इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा देत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। आणि आता एक सविस्तर बातमी आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला आणि या पराभवावरनं काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसून आलंय। भाजपची कुठलीही लाट नसताना काँग्रेसचे केवळ 16 आमदार आल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, तर आरोप प्रत्यारोपांचा हा विषय नसून आत्मचिंतनाची वेळ असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं। काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला। 100 जागा लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ 16 जागा मिळवता आल्या। काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या विदर्भात सुद्धा काँग्रेसचा सुपडा साफ झाला। या पराभवावरती बोलताना नव्याने पक्ष उभारण्याची गरज असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। काँग्रेस 16 पर्यंत खाली आली आहे हे आश्चर्यकारक असल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर विधानसभेतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगताना आत्मचिंतनाची वेळ असल्याचंही नाना पटोलेंनी म्हटलंय। नव्यानं पक्ष बांधणीची गरज आहेच, ते काय लपून राहिलेलं नाही, कारण आम्ही कुठल्याही लाटेमध्ये 16 पर्यंत आलो नाही, पण यावेळेस आलो कुठलीही लाट नसताना। एक अचंबितच आहे। जबाबदारी आमची सगळ्यांचीच जातं, त्याच्यामुळे श्रेय आणि श्रेयवादाचा विषय नाही, हा एक प्रकारचा आत्मचिंतनाचा भाग आहे। विधानसभेतील पराभवानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमधील भाकरी काँग्रेस हायकमांड फिरवणार का याची चर्चा सुरू झाली आहे। तर विधानसभेतल्या पराभवानंतर प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा नाना पटोलेंनी काँग्रेस हायकमांडकडे व्यक्त केल्याची चर्चा आहे। अशातच काँग्रेसचा विधिमंडळ गटनेता कोण होणार याची देखील आता चर्चा सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 16 आमदार विजयी झाले। सर्वच पक्षांचे विधिमंडळ गटनेते ठरले असले तरी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ गटनेता अजून ठरलेला नाहीये। लवकरच याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। काँग्रेस विधिमंडळ गटनेता कोण होणार याची आता चर्चा सुरू झाली आहे। तो हायकमांडचा निर्णय आहे, दिल्ली निर्णय घेईल। उद्याला 17 तारखेला आमचे प्रभारी येत आहेत, प्रभारीमध्ये चर्चा होईल आणि कोणाला गटनेता करायचा काय करायचं तो निर्णय आमचा नाही, तो नाना पटोलेचाही नाही ना विजय वडेट्टीवारांचाही। पक्षाची जबाबदारी देते ती प्रामाणिक पार करणं माझी जबाबदारी राहिलेली आहे। मी प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने जबाबदारी मिळाली ती पूर्ण केलेली आहे। त्याच्यामुळे पक्षाला जो कोणी पक्षाचा जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल। आता काँग्रेसचा विधिमंडळ गटनेता कोण होणार याची उत्सुकता आहे।
मुंबईमध्ये आज तीनही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. ठाण्यामध्ये आज आणि उद्या पाणी कपात असणार आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीसाठी 15% पाणी कपात केली जाणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. मोबाईल ॲपच्या माध्यमातून बेटिंगचा अवैध उद्योग करत 5,000 कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात नेणाऱ्या महादेव ॲप कंपनीला शनिवारी ईडीनं पुन्हा दणका देत 130 कोटी 57 लाखांची मालमत्ता जप्त केली. त्यात कंपनीनं गुंतवणूक केलेले रोखे, बॉन्ड, डीमॅट खात्यातील रक्कम इत्यादींचा समावेश आहे. 7 डिसेंबरला देखील ईडीनं 388 कोटी 19 लाखांची मालमत्ता जप्त केली होती. सध्या राज्यामध्ये एकूण 19,264 सिकल सेल रुग्ण तर 1,46,410 सिकल सेल वाहकांची अशी एकूण संख्या आढळली आहे. सिकल सेल हा अनुवंशिक आजार असून आई वडिलांकडून अपत्याला होत असल्यामुळे याबाबत वेळीच रक्ताची तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी केंद्रानं 6 सुपर स्पेशालिटी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि एमबीबीएसच्या 700 अतिरिक्त जागा मंजूर केल्या आहेत. सायन कोळीवाडा, जीटीबी नगर या ठिकाणच्या सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींच्या पुनर्विकासासाठीच्या निविदेला 2 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. तांत्रिक निविदेनुसार रुणवाल डेव्हलपर्स आणि कीस्टोन रिलेटर्स या 2 कंपन्यांच्या या निविदा असून लवकरच आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. सिडकोमध्ये नोकर भरती करण्यात येते. 29 रिक्त पदांसाठी नोकर भरती असल्यामुळे त्यासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल, तर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 43 वर्ष आवश्यक आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 रुपये पगार मिळणार आहे. मेट्रो 8 मार्गिकेची जबाबदारी सिडकोकडे की MMRDAकडे दिली जाणार, हा प्रश्न निर्माण झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही जबाबदारी MMRDAकडे देतात की सिडकोकडे, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं 95% काम पूर्ण झालं. या प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जून 2025 मध्ये मुंबई पुणे मिसिंग हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. MSRDCच्या अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिली आहे. मुंबई आणि दिल्लीहून सिंगापूर इथे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता सिंगापूर एअरलाइन्स या परदेशी विमान कंपनीनं दोन्ही शहरांसाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सध्या दर आठवड्याला सिंगापूर ते मुंबई अशा 16 फेऱ्या होतात, त्यात आता वाढ होऊन 20 फेऱ्या होणार आहेत. मुंबईतील प्रदूषणाचा फेरा दिवसागणिक वाढतच चाललाय आणि पर्यावरण अभ्यासकांच्या विविध संस्थांच्या अहवालात देखील त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. हवेतील नायट्रोजन डायऑक्साईड वायूचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे मुंबईची हवा जास्त प्रदूषित झाली आहे. माझगाव आणि वांद्रे कुर्ला हा परिसर सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. ठाणे पालिका हद्दीत असलेली तब्बल 147 उद्यानं येत्या काळात काट टाकणार आहेत. 4 टप्प्यात या उद्यानांची दुरुस्ती होणार आहे. यासाठी सरकारनं 75 कोटींचा निधी दिलाय, तर 84 उद्यानांची संपूर्ण दुरुस्ती करावी लागणार आहे. घाटकोपरजवळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती अपघात होऊन जवळपास 24 तास उलटून गेलेत. मात्र अपघातग्रस्त ट्रक हा उचलला न गेल्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अद्यापही वाहतूक कोंडी बघायला मिळते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या NMMT बसचा गेल्या 8 वर्षात 1000 अपघात झालेत. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झालाय. नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले. त्यामध्ये विविध सुविधा असून त्याचा वापर करून कर्मचारी देखील आता डिजिटल झालेत. बसनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती परिवहनच्या तिकीट निरीक्षकांनी कारवाई केली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 3,367 फुकट्या प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली. नंतर त्यांच्याकडनं 6,25,875 रुपयांचा दंड वसूल केला. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा टी-शर्ट जागतिक ॲथलेटिक्सच्या वारसा संग्रहालयामध्ये समाविष्ट करण्यात आलाय. त्यामुळे नीरजनं जगातील प्रख्यात 23 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलंय. जागतिक ॲथलेटिक्स संग्रहालयाच्या ऑनलाईन 3D प्लॅटफॉर्मवरती ही कलाकृती प्रदर्शित करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये थंडीचा कडाका वाढला, अशातच नाताळच्या सुट्ट्या जवळ आल्या आहेत. सुट्टीच्या हंगामात मुंबई बाहेर जायला जमणार नसलं तरी मुंबई आणि आसपास फिरण्यासारखी शेकडो ठिकाणं आहेत आणि ही ठिकाणं सध्या हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानावरती संसदेत बोलत होते. याचवेळी बोलताना त्यांनी आणीबाणीवरनं काँग्रेसवरती टीका केली. आणीबाणी लादून काँग्रेसनं जे पाप केलं, काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधी न पुसणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून देशाच्या एकात्मतेत काहींनी विष पेरल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. अमूल्य खजाना है हमारा, उसको सेलिब्रेट करने के बजाय उस विविधता में ऐसे जहरीले बीज बोने के प्रयास करते रहे ताकि देश की एकता को चोट पहुंचे. आणीबाणी दरम्यान लोकशाहीचा गळा घोटण्यात आल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. माथे पर ये जो पाप है ना, वो कभी भी धुलने वाला नहीं है. दुनिया में जब जब लोकतंत्र की चर्चा होगी, कांग्रेस के माथे का ये पाप कभी धुलने वाला नहीं है. इंदिरा गांधींनी सत्तेचा गैरवापर केल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. उन्होंने गुस्से में आकर के देश पर इमरजेंसी थोप दी अपनी कुर्सी बचाने के लिए. काँग्रेसकडून देण्यात आलेला गरिबी हटावचा नारा जुमला असल्याचा घणाघात सुद्धा पंतप्रधान मोदींनी केलाय.